नमस्कार. मी एक मराठी मधून अभिषेक पूर्वत यांच्या बातमीसाठी आणि त्यांच्या कार्यासाठी त्यांनी काय काय कार्य केलेले आहे किंवा करू शकतात यासाठी त्यांची मुलाखत आपण घेत आहोत. नमस्कार. तुम्ही जनतेच्या कामासाठी उभं राहिला असं समजतं. पण माझा प्रश्न असा आहे की तुमच्या घरातच आता 2 उमेदवार झालेले आहेत, याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल असं बोललं जातंय. मग तुमचं काय मत आहे? म्हणजे घरातले उमेदवार घरात आहेत किंवा तो प्रश्न नाही. आमचा इतिहास हा पूर्वजांच्या इतिहासानं मी पूर्वजांचा वारसा घेऊन पुढे चाललेला आणि वारसा खरा मीच आहे. ज्यांनी पूर्वजांच्या जमिनी चोरल्या त्यांनी पूर्वजांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार गमावलेला आहे. राजकारणी आजपर्यंत मी माझ्या काळात माझ्या आजोबांनी करकमची पहिली पाईपलाईन त्यांच्या सरपंच पदाच्या काळात आलेली आहे. करकमचं दळणवळण विकास व्हावा यासाठी करकम मध्ये पूर्वजांनी MSCBचं ऑफिस उभं केलेलं आहे. त्यावेळेस नागपंचमीच्या काळात साखर वाटली असं जुने लोक सांगतात भाऊंच्या कामासाठी. परत करकमला 230 kV तत्कालीन कैलासाची वसंतदादा काळे व पूर्वजांनी शिवसेनेत प्रवेश करून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहरजी जोशी यांच्या काळात ते स्टेशन झालेलं आहे आणि पूर्ण पाठपुरावा हा पूर्वजांच्या माध्यमातून झालेला आहे. 56 वर्ष विठ्ठल सहकारीचे संचालक असू दे, एका वेळी ऍट ए टाइम सर्व समाजातील करकमचे 38 कामगार अशा 38 युवकांना रोजगार उपलब्ध करून व त्यांना कायम करण्याची भूमिका आमच्या घराण्याने स्वर्गीय भाऊनी घेतलेली. त्याच्यानंतर करकमचा विकास व्हावा. करकमचा विकास होत असताना रस्ते, संपर्क ह्या गोष्टींची वाढ व्हावी. मग भाऊंनी त्यांच्या काळात स्वतःच्या सोसायटीच्या अर्धा काही जमीन देऊन टेलिफोनचं ऑफिस तुम्ही आधी जाऊन तिथे बघू शकता. टेलिफोनचं ऑफिस दिलंय. त्या आता मोबाईलमुळे त्या गोष्टी कालांतरानं महाग पडल्या, पण त्याच काळानं त्या गोष्टीला महत्व होतं. विठ्ठलचं सभासद, त्या काळात विठ्ठलचं सभासद असणं म्हणजे एक प्रतिष्ठित पद असल्यासारखं होतं. अनेकांना विठ्ठलचं सभासद केलं. त्यावेळेस एकच कारखाना होता, सगळ्यांचे ऊस, सर्वांचे प्रपंच. 19 वर्ष पंचायत समिती सदस्य होते, त्यातले सभापती 13 वर्ष या करकमकारांनी आशीर्वाद म्हणून दिलेले आहे. तो वारसा पद असू द्या नसू द्या आम्ही चालवलेला आहे. वैयक्तिक मी कोरोना काळात ऑक्सिजनचे मास्क, ऑक्सिजनची मशीन दिलेली आहे. मी माझ्या काळात अनेकांना 2 भाऊंच्या निधनानंतर 2 नंबर सोसायटीचा चेअरमन झालो, 4 नंबर सोसायटीचा चेअरमन झालो. अनेकांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्यातून किती करता येईल ती केलेली आहे. परत माझ्या महामानवांच्या जयंती असतील, महिलांसाठी आमच्या स्नेहल अभिषेक पूर्वत, कृष्णाभाऊ पूर्वत प्रतिष्ठानच्या माध्यमातून दांडिया आरास असेल, स्नेह मेळाव्यासाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल, वेळोवेळी आम्ही जनतेच्या सेवेसाठी करत आलो, करत राहणार. आणि हीच पूर्वत भावना. आणि आज एवढं काम करत असताना कधी कोणाच्या 5 पैशाची निंदी किंवा कोणाच्या 5 छोट्यालाही धक्का न लावण्याचं काम, एवढी निस्वार्थ सेवा आमच्या घराने आणि केलेली आहे. जनतेला काय संदेश देणार होता? माझी उमेदवारीच जनतेने ठरवलेली. तुम्हाला माझा जर कोण तुम्ही प्रचारक आहे म्हणला तर जनताच ही माझी प्रचारक आहे. जनतेचा आशीर्वाद, भाऊंच्या जुन्या जाणत्या सहकार्यांचा आशीर्वाद घेऊन या करकमचे आजपर्यंत मला पद नव्हतं तरी भरपूर काम केलेलं आहे. त्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस जनावरांच्या 6-6 ट्रक पाण्याचे टँकर चालू करून सहकार्य केलेलं. निवडून आल्यानंतर तुम्ही पूर्ण वेळ देणार? हो, पूर्ण वेळ जनतेसाठी देणार, सहकार्य करणार. निवडून येऊ न येऊ जनतेसाठी वेळ देणार ही आमची समाजसेवा आमच्या रक्तातच आहे. समाजसेवा करणं हे आमच्या रक्तातच आहे. आता शेवटचा प्रश्न, जनतेला या म्हणजे आव्हान काय करतात? जनतेला आवाहन करतो, मी तर जनसेवा करतच आलेलो आहे, सेवाभाव करतच आलेला आहे. 70 वर्ष तुम्ही आमच्या घराला भरभरून प्रेम दिलं. 64 वर्ष पूर्वभाऊ पदावर होते आणि तेच निस्वार्थ सेवाभाऊने आजपर्यंत केलेली आहे. तेच आम्ही सेवाभाऊ. पद असलं तर पदाची गरज नसते कार्य करायला, फक्त इच्छाशक्ती प्रकट असते. माझ्या इच्छाशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही मला सहकार्य करावं. पद मिळाल्यानंतर अजून त्या काम करण्याला वेटेज प्राप्त होईल. तुम्हाला त्या तुम्ही केलेल्या मदतीची
पै ना पै मी परत तुमच्या ऋणातून मुक्त होण्याचा मी प्रयत्न करेन. ते होते अभिषेक यांची जनतेतून उमेदवारी आहे आणि जनतेतूनच मी निवडणूक लढवत आहे. जनताच माझा पूर्ण आधार आहे असं त्यांच्या तर आतापर्यंतच्या बोलण्यातून तुम्ही सर्वांनी ऐकलेलं आहे. आणि पूर्वभावांचा खरा वारसा मीच आहे असं त्यांनी रक्ताचा आणि राजकीय सुद्धा राजकीय असं त्यांनी सांगितलेलं आहे.